नमस्कार. महाराष्ट्र न्यूजमध्ये मी रीता शेट्टी आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे आणि आज आपण प्रीती खरे ज्या लीला पुनावाला फाउंडेशनच्या सीईओ आहेत यांची जी जर्नी आहे, एक कॉर्पोरेट क्षेत्रामधून त्या आज एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये आज त्या कार्यरत आहेत. तर या प्रवासाविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि खास बातचीत करूया महिला दिनानिमित्त की त्यांचा हा जो जीवन प्रवास आहे तो कशा प्रकारे त्यांनी ज्या काही पोझिशन त्यांनी अचीव्ह केल्या आहेत त्या कशा प्रकारे केल्या आहेत, त्यांना कुठले प्रॉब्लेम्स आले, कुठल्या समस्या आल्या. कारण आज आपण बघतोय की आज महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा त्या खूप आघाडीवर गेलेल्या आहेत. मराठी मीडियम मधनं ज्यांनी एज्युकेशन घेतलं पण वेगवेगळ्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलं आणि त्याचबरोबर एक मोठी संस्था आहे लीला पुनावाला फाउंडेशन, त्या संस्थेमध्ये आज ते सीईओ म्हणून कार्य करतात. तर चला आपण खास बातचीत करूया प्रीती खरे यांच्याशी. नमस्कार मॅम, आत्ताच आपण म्हटलं की आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे आज आणि त्यानिमित्त आपण खास तुमच्याशी खास बातचीत करणार आहोत. तर तुमची एक जर्नी आहे की तुम्ही मराठी मीडियम मधनं एज्युकेशन घेतलं आणि नंतर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जवळजवळ 20 वर्ष तुम्ही कार्यरत आहात आणि कार्य केलेलं आहे. सो त्या प्रवासाविषयी तुम्ही थोडं सांगाल? नक्कीच. पहिले तर थँक्यू तुम्ही ही संधी दिल्याबद्दल आणि वार्तालाप करण्यासाठी आपल्यासाठी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा. मी खूप साऱ्या ज्या मुली जनरली मराठी मीडियम बॅकग्राऊंडमधनं येतात आणि असं लो प्रिव्हिलेज म्हणजे बॅकग्राऊंडमधनं येतात, मी तशाच बॅकग्राऊंडमधनं आलेली आहे. माझा जन्म डोंबिवली शहरात, जी मुंबईमध्ये एक सिटी आहे, शहर आहे, तिथे झाला आहे 44 वर्षापूर्वी. आय कम फ्रॉम म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर मी मिडल क्लास, लोअर मिडल क्लास फॅमिलीमधनं आलेली मुलगी आहे. चाळीमध्ये मी जन्म होऊन वाढलेली आहे आणि तेव्हा जे माझे आई बाबा, माझे म्हणजे सर्वस्व ऍक्च्युली म्हणायला झालं तर, त्यांनी जी एक शिकवण दिली की बेस्ट ऑफ द एज्युकेशन, आय मीन बेस्ट ऑफ द वेल्थ इज एज्युकेशन अँड इट डज नॉट रिक्वायर बेस्ट ऑफ द स्कूल. याचा अर्थ की एज्युकेशन इज सगळ्यात संपत्ती आपली आहे आणि त्याच्यासाठी खूप चांगलं छानच स्कूल असं असायला पाहिजे असं गरज नाही. तर मी अशाच शाळेमधनं आली आहे, मराठी शाळेमधनं आली आहे की जिकडे ऑलमोस्ट म्हणतात ना आपण 5वी पर्यंत बेंचेस काय असतात माहिती नाही, सतरंजीवरती बसून अभ्यास केलेला आहे. आणि तेव्हा मराठी मीडियम मधनं शिक्षण घेऊन मी, माझी जुई बहीण आहे ती आज जी डेंटिस्ट आहे ती, आणि माझी मोठी बहीण आहे ती अमेरिकेमध्ये राहते. तर आम्ही तिघी बहिणी या अशाच शिक्षणामधनं आलेलो पुढे. आणि आई माझी शिक्षिका असल्यामुळे आणि ते प्रिन्सिपल पण होत्या स्कूलमध्ये, त्यामुळे त्यांचं ध्येय होतं आणि माझ्या वडिलांचं ऑफकोर्स यांनी सपोर्ट केलं की मी आणि माझ्या तिन्ही बहिणींनी खूप सारं शिक्षण घ्यावं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं. सो दॅट इज हाऊ आवर जर्नी हॅज बीन. आणि 10वी पर्यंत जेव्हा शिक्षण झालं त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये इंग्लिश मिडियममधनं सगळे सब्जेक्ट्स, सो यू कॅन इमॅजिन की किती ते फ्रस्ट्रेटिंग असेल किंवा किती चॅलेंजिंग असेल बेसिकली. आणि त्याच्यातनं ते सगळे म्हणतात ना काही चॅलेंजेस फेस करून तिकडे मुलं हसायची की मराठी मीडियममधनं आली, इंग्लिश बोलू शकत नाही, पण त्याच्यावरती मात करून मेहनतीने इंग्लिश शिकून आणि सगळे सब्जेक्ट्स कम्प्लीट करून मी माझं कॉमर्स एज्युकेशन कम्प्लीट केलं. मग मी मॅनेजमेंट HR मध्ये डिग्री घेतली आणि तो जो एक्सपिरियन्स होता एज्युकेशनमधनं जर्नी घ्यायचा आणि त्याच्या पुढे ऑफकोर्स कॉर्पोरेटमध्ये जी जर्नी केली, राईट फ्रॉम US मध्ये जे मी काम केलं पहिले 4-4.5 वर्ष आणि मग तिथे इंडियामध्ये येऊन मोठ्या कंपनीजमध्ये काम केलं, जसे अँडॉक्स कंपनी आहे जिथे मी 11 वर्ष काम केलं HR डोमेनमध्ये. आणि ऑफकोर्स नाव मी लीला पुनावाला फाउंडेशन बरोबर 3 वर्षापासून जे काम करते आणि इट हॅज बीन अ ग्रेट एक्सपिरियन्स. आणि ही जर्नी हॅज बीन नॉट अ इझी जर्नी बट इट इज बीन अ व्हेरी चॅलेंजिंग अँड सॅटिस्फाईंग जर्नी. पण खूप छान तुम्ही सांगितले की तुम्हाला आई आणि वडिलांचा खूप पाठिंबा होता. जर तुमच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 3 बहिणी होत्या. तर मोस्ट ऑफ द टाइम त्या पिरियडमध्ये लोकांना मुली असल्या की एक टेन्शन असतं, पण तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सपोर्ट केला आणि एकदम चांगल्या प्रकारचं एज्युकेशन दिलं. सो थँक्स टू देम की त्यांनी तुम्हाला घडवलं. मॅडम, आपण जेव्हा म्हणतोय, तुम्ही आता म्हटलं की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तुम्ही जवळजवळ एका कंपनीत 11 वर्ष काम केलं आणि नंतर काही कंपन्यांमध्ये काम केलं. महिला म्हटलं की खूप समस्या येत असतात आणि तेही तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जॉब केला म्हटल्यावर तुम्हाला नक्कीच काही समस्या किंवा प्रॉब्लेम किंवा एखाद्या वेळेस असेल की त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला ऍडजस्टही करून घेतलं असेल.
तर असं काही झालं का तुमच्याबरोबर की हा तिथे ही समस्या झाली पण मी तो प्रॉब्लेम टॅकल केला म्हणून? राईट. सो ऍक्च्युली पहिले तर गोष्ट आई वडिलांचा सपोर्ट मिळाला म्हणून एज्युकेशन झालं, आणि करिअर करताना माझ्या मिस्टरांचा पूर्णतः सपोर्ट होता, आहे आणि राहणारच. सो बेसिकली जे चॅलेंज असतं आपल्या महिलांसाठी की आपल्याला सगळं बॅलन्स करायचं असतं. आपल्याला प्रोफेशनल चॅलेंजेस असतात, आपल्याला एक्सपेक्टेशन फॅमिलीकडनं घरच्यांचे असतात, इन लॉसचे एक्सपेक्टेशन्स असतात. जेव्हा मुलं होतात तेव्हा मला मुलगी आहे 18 वर्षाची, सो मुलं असतात त्यांचे एक्सपेक्टेशन्स असतात, आणि प्लस यू ॲज अ इंडिव्हिज्युअल, म्हणजे स्वतः आपण इंडिव्हिज्युअल म्हणून की ह्या सगळ्या गोष्टी आपली स्वतःची पॅशन काही असते, आपले स्वतःचे काही इंटरेस्ट असतात, ते सगळं मॅनेज करणं इज रिअली अ टास्क. आणि ते अशा वेळेस जेव्हा कॉर्पोरेटमध्ये चॅलेंजेस एक्सपेक्टेशन्स जे असतात ते डेफिनेटली मला असं वाटतं की आपण महिला मिळून सगळे सॅटिस्फाय करू शकतो, प्रोव्हायडेड आपण डिसाईड करतो की नाही आपल्याला करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा आपण खरंच हेल्पसाठी रीच करायला पाहिजे लोकांना. म्हणजे आय यूज टू रीच आउट की माझे फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स, मी जे ट्रॅव्हल करते आहे माझ्या रिक्रुटमेंट ड्राईव्हसाठी फॉर एक्झाम्पल, देन माझ्या फॅमिली बरोबर माझे रिलेटिव्ह आहेत, फ्रेंड्स आहेत, मी त्यांची मदत घ्यायची, आणि ते बॅलन्स करणं, वर्क अँड लाईफ बॅलन्स करणं, त्याच्यामध्ये आय थिंक खूप इम्पॉर्टंट आहे की आपण म्हणतो ना की आपण विमेन म्हटलं की आपण म्हणतो की आय वॉन्ट टू डू एव्हरीथिंग, बट यू कॅन डू एव्हरीथिंग. यू कॅन डू सर्टन थिंग्स अँड लेट समबडी एल्स, म्हणतो ना आपण दुसऱ्या कोणाला हेल्प करून त्यांच्याबरोबर करतो. सो अदरवाईज कॉर्पोरेटमध्ये ऑफकोर्स कसं होतं ना की महिला म्हणून आपण जेव्हा वरती जातो, ग्रोथ आपली होते, त्यावेळेस त्या ग्रोथ बरोबरती पण खूप सारे एक्सपेक्टेशन्स असतात. मग टाइम तुमचा जास्ती लागतो, तुम्हाला जास्ती टाइम द्यायला लागतो, तुम्हाला खूप साऱ्या लोकांबरोबर काम करायला लागतं, वेगवेगळ्या कंट्रीजच्या रिजनल लोकांबरोबर पण काम करायला लागतं. अशा वेळेस हे बंधन टाइमचं ठेवू शकत नाही की मी फक्त 9 ते 5 जॉब करेन. त्यामुळे तुमची फ्लेक्सिबिलिटी असणं खूप गरजेचं आहे, आणि त्याचा अर्थ असा पण नाही की तुम्ही 24 तास काम करायचं. त्या फ्लेक्सिबिलिटीमध्ये आपण आपले सगळे छंद किंवा आपल्याला फॅमिलीसाठी टाइम देणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रायोरिटी गरजेचं आहे. सो चॅलेंजेस म्हणायला झाले तर खूप सारे मला असं वाटत नाही की असे काही होते, बट येस ॲज अ महिला मला वाटतंय की प्रत्येक कॉर्पोरेट्समध्ये आधी जो क्षण होता जेव्हा महिलांची संख्या खूपच कमी होती, आता ती खूप वाढत चालली, कारण डायव्हर्सिटी इन्क्लुजन या सब्जेक्टवरती खूप सारा भर देत चालले आहेत कॉर्पोरेट्स, आणि खूप साऱ्या महिलांना ऍक्च्युली विमेनला ते हायर पण करत चालले. सो आय थिंक दॅट्स द फ्युचर. खूप छान मॅम की तुम्ही जसं म्हटलं की तुमच्या पतीने खूप सपोर्ट दिला, आणि हे सगळ्यात महत्वाचं असतं की आपण नेहमी म्हणतो की एका पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो त्याच्या यशाच्या मागे, पण नक्कीच इथे आपण म्हणू की तुमच्या यशामागे नक्कीच तुमची फॅमिली आहे, तुमचे पती आहेत. मॅडम, 20 वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर तुम्ही जो निर्णय घेतला एक नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये जाण्याचा, आणि तुम्ही लीला कुणाला फाउंडेशनचे ॲज अ CEO म्हणून तुम्ही काम आत्ता बघताय, सो तो चेंज करण्यामागे किंवा तो डिसिजन घेण्यामागे म्हणजे काय तुमचा मोटो होता किंवा काय उद्देश होता? सो मी एमनॉक्स कंपनीमध्ये जेव्हा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ फंक्शन लीड करत होते, तेव्हा फर्स्ट टाइम मी मिसेस पुनावाला, ज्या चेअरपर्सन आहेत लीला पुनावाला फाउंडेशनच्या, 2013 मध्ये त्यांना भेटली होती. आणि तेव्हा मी जेव्हा त्यांना बघितलं आणि त्यांची बॅकग्राऊंड, फर्स्ट ऑफ ऑल की मॅनेजिंग डिरेक्टर अँड फर्स्ट फिमेल मॅनेजिंग डिरेक्टर आपण म्हणतो, विमेन मॅनेजिंग डिरेक्टर मोठ्या कंपनीच्या, आणि बियॉन्ड दॅट त्यांनी जे काम हे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये LPF मध्ये जे केलं आहे, त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये मी खूप इम्प्रेस झाले होते त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या पर्सनॅलिटीबद्दल आणि त्यांच्या इंटेंटबद्दल जे त्यांनी केलं आहे सोसायटीसाठी. आणि त्यावेळेस ते एक रिझन होतं की मी विचार केला मी कधी ना कधीतरी यांच्याबरोबर मला चान्स मिळाला तर मी काम करू इच्छिते, मग भले व्हॉलेंटिअरिंग असू देत किंवा अजून काही काम असू देत. आणि दुसरी गोष्ट, अजून एक रिझन आहे मी नॉन प्रॉफिटमध्ये जाण्याचं. एक तर ऑफकोर्स लीला मॅम एज आय टोल्ड यू, आणि LPF लीला पुनावाला फाउंडेशन. आणि दुसरं रिझन आहे की मी एका मुलीला मेंटरिंग करत होते ॲज अ CSR, आमचे इनिशिएटिव्ह एमडॉक्समध्ये होते तेव्हा, तिचं नाव काजल आहे. तर तिला आम्ही 9th पासून मेंटरिंग, करिअर काउन्सिलिंग, इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स त्याच्यावरती तिला सपोर्ट केला, आणि त्याच्यापुढे तिचं एज्युकेशन पण सपोर्ट केलं. आणि आज ती ऍक्च्युली तिचं BA कम्प्लीट करून ती BEd करते, आणि पुण्यामध्येच ती आता सेटल होते. आणि कालच इनफॅक्ट तिचा पहिला दिवस होता कॉलेजचा, आणि मी तिला कॉलेजमध्ये ड्रॉप पण केलं आणि फर्स्ट डेला तिला प्रोत्साहन पण केलं. सो आणि ती रिलेशनशिप काजलची, इट्स नॉट अ मेंटी अँड मेंटर रिलेशनशिप, इट इज अ डॉटर अँड मदर रिलेशनशिप. त्यामुळे हे 2 इन्सिडेंट्स मला असं वाटलं की जर मी
माझ्या जितकं मी करू शकते कपॅसिटीमध्ये मी जर करू शकत असेल, बट व्हॉट इफ मी पूर्ण नॉन प्रॉफिटमध्ये ट्रान्झिशन झाली कॉर्पोरेट सोडून, तर मी खूप जास्ती रूट लेवलवरती कॉस्टसाठी मी जास्तीत जास्त काम करू शकते, जास्तीत जास्त मुलींना हेल्प करू शकते, सपोर्ट करू शकते माझ्या कपॅबिलिटीमुळे, माझ्या एक्सपिरियन्समुळे. आणि मेन व्हॉट आय हॅव सीन की जे पर्पज एक लाईफमध्ये आपण म्हणतो ना की पर्पज असलं पाहिजे, आणि ऑफकोर्स कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पण पर्पज असते, इथे पण असतं, पण हे जे पर्पज आहे ते सेल्फलेस म्हणतो आपण त्याला, की हे सोसायटीसाठी हे पर्पज आपण. सो दॅट पर्पज इज समथिंग विच आय वॉज म्हणतो ना मी एकदम त्याला ड्रिव्हन होत गेले. आणि तेव्हा मी तो एक सेंटेन्स जे मी नेहमी म्हणते की खूप इम्पॉर्टंट आहे की बीइंग सिग्निफिकंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन बीइंग सक्सेसफुल. आणि मला असं वाटतं की जेव्हा मी सपोज हे सिग्निफिकन्स कोणाच्या लाईफमध्ये जर मी असेल, तर त्या माणसाला, त्या मुलीला पुढे सक्सेस होण्यासाठी किती उपयोग होऊ शकेल. राईट. सो इमॅजिन की आपण सगळे मिळून असा विचार केला की आपण कोणाच्या लाईफमध्ये सिग्निफिकन्स आणू शकतो, सो ही सोसायटी खूपच पुढे जाईल, स्पेशली महिलांसाठी, स्पेशली मुलींच्या दृष्टीने. नक्कीच मॅम, जसं तुम्ही म्हणताय एक जरी चेंज करू शकलो आपण तरी नक्कीच खूप मोठा बदलाव होऊ शकतो. आता जसं तुम्ही म्हटलंय की तुमची प्रोफेशनल लाईफ, फॅमिली लाईफ आणि प्लस तुम्ही सोशल वर्क जे केलं आहे हे सगळं बॅलन्स करत असतानाही तुम्ही मॅरेथॉनमध्येही पार्टिसिपेट केलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही ते करताय. सो त्याविषयी सांगाल की कसं तुम्हाला तो इंटरेस्ट किंवा आधीपासूनच आवड होती का? राईट. सो ऍक्च्युली मी कधीच स्पोर्ट्स पर्सन किंवा ऍथलीट नव्हते माझ्या लाईफमध्ये, खूपच खराब होते स्पोर्ट्समध्ये. आणि अचानक एक 5-6 वर्षापूर्वी मी विचार केला की रनिंग थोडंसं चालू करू, ट्राय करू कसं होतंय ते. आणि मी जस्ट ट्राय करायला सुरुवात केली अँड देन आय वॉज रिअली पॅशनेट अबाउट इट. आय गॉट रिअली इन्व्हॉल्व, म्हणजे खूप मला इंटरेस्ट वाटायला लागला. पहिली गोष्ट कारण की रनिंग इज वन ऑफ द थिंग की जेव्हा रन करतो तेव्हा आपलं माइंड, आपली बॉडी एकदम सिंकमध्ये असते. आपण खूप साऱ्या लोकांना वेगवेगळ्या भेटतो रनिंग कम्युनिटीमध्ये. हे रनिंग आय थिंक वन ऑफ द स्ट्रीम आहे की जिकडे तुम्हाला काही इक्विपमेंट्स वगैरे काही नाही, शूज घातले तुम्ही, आपला रनिंगचा ड्रेस घातला की तुम्ही चालले. सो ते खूप इझी पण आहे करायला आणि मला ते इंटरेस्ट वाढत गेला. आणि तेव्हा मी फर्स्ट टाइम जेव्हा रनिंग करायला लागले तेव्हा फर्स्ट इयरलाच मी स्टँडर्ड चार्ट मुंबई मॅरेथॉनमध्ये टॉप 5 मध्ये माझ्या एज कॅटेगरीमध्ये आले. 9 महिन्यामध्ये मी रनिंग चालू केलं आणि तेव्हा मी सब 2 कॅटेगरीमध्ये आले होते. तेव्हा मला जास्त अजून इंटरेस्ट वाटायला लागला रनिंगचा. सो दॅट बिकम माय हॅबिट नाव. सो बाय डिफॉल्ट मी 5 वाजता उठते आणि माझं रनिंगचं शेड्यूल असतं किंवा जे एक्सरसाइजचं शेड्यूल असतं ते फॉलो करते. घरी येऊन कुकिंग, स्पेंडिंग लिटिल टाइम विथ फॅमिली अँड देन कमिंग टू ऑफिस. इतक्या लांब ऑफिसला येऊन मग परत घरी जाऊन मग थोडंसं फॅमिली बरोबर टाइम आणि घरचं काम आणि ऑफिसचं काम. सो आय थिंक मला असं वाटतंय की जे काही आपल्याला पॅशन आहे, म्हणजे रनिंग असू देत, योगा असू देत, काही स्पोर्ट्स अजून असू देत, कुठलीही आपल्या महिलांना आणि सगळ्यांनाच बेसिकली की हा थोडा टाइम आपल्यासाठी काढणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज आपण म्हणतो की घर, काम आणि म्हणजे प्रोफेशनल काम किंवा घरचं काम या सगळ्यामध्ये इतकं गुंफटून जातो माणूस की स्वतःला टाइम द्यायला मिळतच नाही. आणि हा टाइम स्वतःचा आहे. सो आय एम लाईक व्हेरी हॅपी की मी हे परस्यू करते आणि चूज करते. आणि येस, मी लास्ट इयरला एक फुल मॅरेथॉन पण केली, 44 किलोमीटर टू गिव्ह अ बर्थडे गिफ्ट ऑन माय 44th बर्थडे. सो आय थिंक इट्स नाईस अँड आय विश टू कंटिन्यू दिस इन फ्युचर. नक्कीच मॅमने खूप छान सांगितलं की महिलांना, नॉट ओन्ली महिला, जर आपण ठरवलं, आपली आवड असेल, आपली पॅशन असेल, तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला इम्पॉसिबल नाही राहत. मॅडम, तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात कार्य केलेलं आहे, NGO मध्ये तुम्ही कार्य करत आहात. हे करत असताना तुम्ही जे काही कार्य केले त्या कार्याला कौतुकाची एक थाप मिळत असते नेहमी. तर असे काही पुरस्कार असतील किंवा अवॉर्ड्स असतील जे तुम्हाला मिळाले, त्याविषयी थोडंसं सांगा. पुरस्कार आणि अवॉर्ड्स खूप ऑफकोर्स इम्पॉर्टंट आहे. ते एक म्हणतो ना, एक सिम्बॉलिक असतं की रेकग्निशन मिळण्यासाठी म्हणून. पण ते पुरस्कार आणि अवॉर्डपेक्षा आय थिंक द बिगेस्ट पुरस्कार जसं मी म्हटलं की काजलचं, की तिचं लाईफ कमिंग फ्रॉम अ व्हेरी चॅलेंजिंग बॅकग्राऊंड, हरसेल्फ स्लम कम्युनिटीमध्ये राहिलेली मुलगी, आणि ती आज मुलगी शिक्षण घेऊन पुढे उद्या 2 वर्षामध्ये ती स्कूल टीचर बनणार आहे. तर माझ्यासाठी हा खूप मोठा पुरस्कार आहे. आणि मी नेहमी म्हणते की म्हणजे काजल जेव्हा काहीतरी लाईफमध्ये करेल तेव्हा मला खूप जास्त सॅटिस्फॅक्शन वाटेल, जितकंच मला ऑफकोर्स माझ्या स्वतःच्या मुलीने जे केलेलं कर्तृत्वावरती सॅटिस्फॅक्शन वाटेल. तर हा माझ्यासाठी एक खूप मोठा पुरस्कार आहे. आय थिंक अनदर मोठा पुरस्कार इज
LPF बरोबर काम करणं. Yes. म्हणजे जे फाउंडेशन जे आहे, ज्यांनी इतके वर्ष मॅम आणि सरांनी, लीला पुनावाला अँड मिस्टर फिरोज पुनावाला अँड लीला पुनावाला यांनी जे काम केलं आहे 26 वर्ष 12,000च्या वरती मुलींसाठी, आणि ते आज काम मी त्यांच्या बरोबर ती म्हणतात खांद्याला खांदा लावून पूर्ण टीम बरोबर ती आम्ही जे करत चाललोय पुढे, तेव्हा जेव्हा म्हणतो की या कामामुळे मुली ज्या आयुष्यात पुढे जातात, त्या आयुष्यात पुढे त्यांच्यासाठी स्वतःसाठी नाव कमावतात, त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट करतात, हे मोठाच पुरस्कार झाला. म्हणजे ह्याच्याशिवाय आय डोंट थिंक की मोठे पुरस्कार असतील. पण अदरवाईज म्हणायला गेलं इंडस्ट्री पुरस्कार तर मला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा मी एमडॉक्समध्ये होते तेव्हा मला इंडिव्हिज्युअल मिळाले आहेत रेकग्निशन, ग्लोबल CSR अवॉर्ड्स मिळालेले आहेत, इंडियन CSR अवॉर्ड्स मिळाले आहेत, कंपनीला व्हॉलेंटिअरिंग प्रॅक्टिससाठी अवॉर्ड्स मिळालेले आहेत. सो दोज हॅव बीन ऑफकोर्स माझे रेकग्निशन आहेत. पण हे 2 पुरस्कार जेव्हा मी बघते की मुली आज क्षेत्रामध्ये पुढे जाऊन आपल्या सपोर्टने त्यांच्या स्वतःसाठी त्यांचं नाव कमावत आहेत आणि त्या म्हणतात ना सोसायटीला पण त्या सपोर्ट करतायत, दे आर कम्पॅशनेट, दे गिव्ह बॅक टू द सोसायटी, आणि ते खूप मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं. येस, नक्कीच मॅडम. पुरस्कार जसं तुम्ही म्हटलं की पुरस्कार हा ठीक आहे, एक तो पुरस्कार असतोय, पण तो आपल्याला अजून काहीतरी करायचंय आयुष्यामध्ये यासाठी प्रेरणा देऊन जात असतो. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे मॅडम, आणि तुमची नक्कीच जी जर्नी आहे कॉर्पोरेट टू NGO आणि NGO मधून परत तुम्ही तुमची एक कला जोपासली आहे जी मॅरेथॉनमध्ये तुम्ही करतात. तर आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तुम्ही महिलांना काय संदेश देऊ इच्छिता, किंवा ज्या मुलींना मॅरेथॉनमध्ये यायचं असेल, बऱ्याच मुलींना आवड असते की जायचंय पण बऱ्याच काही गोष्टी असतात त्यामुळे त्या कुठेतरी जायचं नाही जायचं हा विषय त्यांचा असतोय, सो अशा वेळी त्यांना तुम्ही काय संदेश द्या? मी ऍक्च्युली एक संदेश पहिले देते. पहिली गोष्ट म्हणजे मॅरेथॉन असू देत किंवा पर्सनल लाईफ असू देत किंवा कॉर्पोरेट लाईफ असू देत, आणि हे 3 गोष्टी ऍक्च्युली मी खूप बिलीव्ह करते. दॅट आय कॉल इट ॲज 3 C's, म्हणजे करेज, कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी, आणि 3 P's म्हणजे पॅशन, परसिस्टन्स अँड परसिव्हरन्स. आणि आपण सगळ्या महिलांनी, मला असं वाटतं की हे 3 C's आणि 3 P's कुठल्याही क्षेत्रामध्ये, होम फ्रंट, कॉर्पोरेट फ्रंट, नॉन प्रॉफिट फ्रंट, पर्सनल फ्रंट, या इथे जेव्हा हे इम्प्लिमेंट करू ना तेव्हा आपण सगळं काही करू शकतो. राईट. आय थिंक बियॉन्ड दॅट व्हॉट इज इम्पॉर्टंट इज की ते जे आपण म्हणतो की यू कांट डू इट ऑल बाय युअर सेल्फ, जसं मी म्हटलं तसं सगळे मिळून एकत्र करणं खूप गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी. अँड लास्ट बट नॉट अ लिस्ट इज वर्क लाईफ बॅलन्स म्हणून असं खरंच काही नसतं. इट्स अ पार्ट ऑफ होलसमनेस ऑफ व्हॉट यू आर ॲज अ पर्सन. म्हणजे आपण म्हणतो काय की मी प्रीती खरे, मी प्रोफेशनल पण आहे, CEO LPF ची आहे, मी मॅरेथॉन रनर आहे, मी आई आहे, सोशल व्हॉलेंटिअर आहे काजल सारख्या मुलींसाठी, मी पत्नी आहे, मी मुलगी आहे, मी डॉटर इन लॉ आहे, मी कुक आहे, चांगली मला कुक करायला आवडतं. म्हणजे ह्या सगळ्याच्या गोष्टी ज्या आपण म्हणतो ना, आणि मी चांगली फ्रेंड आहे, आय हॅव लॉट्स ऑफ फ्रेंड्स ऍक्च्युली. सो मी म्हणते की सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, दॅट्स अ पार्ट ऑफ होलसमनेस. म्हणून हा मेसेज मला राहील की सगळ्यांना की बी युअर सेल्फ. म्हणजे प्रत्येक तुम्ही तुमच्या रोलमध्ये, प्रत्येक या रोलमध्ये ना तुम्ही जस्ट बी युअर सेल्फ, बी इन दॅट मोमेंट, लिव्ह एव्हरी मोमेंट. प्रत्येक क्षण जगा, ज्या क्षणामध्ये तुम्ही जी गोष्ट करताय ती पूर्णतः जगा, आणि जस्ट गो हेड इन युअर लाईफ, बिकॉज लाईफ खूपच सुंदर आहे. खूप सारे अप्स अँड डाऊन्स वाला असेल, पण लाईफ खूप छान आहे. जेव्हा आपण डिसाईड करू जगायचं प्रत्येक क्षण, तर ते लाईफ खरंच आपल्याला खूप सारा हॅपीनेस देऊन जाईल, खूप सारा शिकवण देऊन जाईल. आणि दॅट्स माय मेसेज टू द विमेन. खूपच छान मॅडमने सांगितले आज की तुम्ही जे आहात ते राहा, आणि सगळ्यात महत्वाचं जे जीवन आपल्याला मिळालंय ते जीवन सुंदर आहे, खूप सुंदर आहे, आणि ते जगायला शिका, ते एन्जॉय करा. अप्स अँड डाऊन्स, प्रॉब्लेम्स आहेत ते येतच राहत आहेत, त्यांना टॅकल करायला शिका. कारण जशी समस्या येते त्याबरोबर उपाय पण येत असतात. कुठलीही गोष्ट ही एकटी येत नसते, त्याबरोबर त्याचे सोल्युशन्स पण येत असतात. सो नक्कीच जीवन हे खूप सुंदर आहे आणि जगायला शिका. अशाच विविध क्षेत्रातल्या आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांशी आपण बातचीत करत राहू. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र न्यूज.